पदावर थेट घालून कोट बसलेत भरत शेठ, मंत्री पदावर थेट घालून कोट बसलेत भरत शेठ। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नामदार भरत गोगावले यांची अखेर अधिकृत नियुक्ती झाली। नियुक्तीची घोषणा होताच पोलादपूर तालुक्यात शिवसैनिक व युवा सैनिकांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून जल्लोष केला। तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये मिठाई वाटप करण्यात आले। गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या विकासाला गती मिळेल आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी तालुका प्रमुख निलेश आयरे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। पार नाही, सीमा नाही अशा पद्धतीचा क्षण गेले अनेक दिवस आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण तुम्हाला खऱ्या अर्थात आपल्याला सगळ्यांना साकार झालेला पाहायला मिळाला। गेले आपण अनेक दिवस सरकारला 1.5-2 वर्ष होत आली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या राहिल्या होत्या। रायगडच्या पालकमंत्री पदावरती एकंदरीत आपण पाहिलं तर नियुक्ती झाल्याच्या नंतर या रायगडवासियांनी जो आवाज उठवला, जो आवाज या ठिकाणी निर्माण केला, त्या आवाजाला खऱ्या अर्थानं वर्ष गेलं खरं, परंतु एका शिवभक्ताला, रायगडवासियांच्या मनामध्ये प्रेम असणाऱ्या मावळ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारने न्याय दिला अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आज म्हणावं लागेल। आणि रायगडवासियांना आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असं या ठिकाणी म्हणू शकतो की या जिल्ह्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य पदाधिकारी, सर्वसामान्य कर्मचारी प्रत्येकाला असं वाटतं की मीच पालकमंत्री झालोय। जसं मंत्री महोदयांना आम्ही या 4थ्या टायमाला निवडताना म्हटले की प्रत्येक कार्यकर्ता मी आमदार होणार आहे, या अशा पद्धतीचं त्यांनी एक घोषवाक्य तयार केलं। आज या ठिकाणी कार्यकर्ता म्हणतो असा की मीच पालकमंत्री झालोय, कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आमचा कोणतरी एक पालकमंत्री निर्माण करणारा अधिकारी, मंत्री, एक आम्हाला आशा असणारा नेता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीचा एक आनंद आज खऱ्या अर्थानं रायगडवासियांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि त्यातल्या पोलादपूरवासियांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं हा जास्त झालेला आहे। आज आम्ही मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून आम्ही खऱ्या अर्थानं तिथं आनंद उत्सव साजराच केला। परंतु या ठिकाणी जे सदन, जे सभागृह आहे त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, तहसील ऑफिस असेल, कृषी विभाग असेल, त्या सगळ्या सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं आज आम्ही गाठीभेटी घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी साहेबांच्या या गोड बातमीचा शुभसंदेश त्यांना मिळाला असला तरी आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य या ठिकाणी आहे। आपण सर्वांनी निश्चितपणे त्यांच्या पालकत्वाच्या कालखंडामध्ये अधिक जोमाने काम करा आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला ज्या पंचायत समितीच्या सभागृहातल्या ज्या छोट्या मोठ्या योजना असतात त्या आणखी पोहोचवण्यासाठी आपण सर्वच पालक होऊन या ठिकाणी काम करा अशा प्रकारची आशा व्यक्त करतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।